नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे तर्कशास्त्रीय युक्तिवाद, ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो। या अगोदर आपण याच प्रकरणावर आधारित एकूण 18 व्हिडिओ बनवलेले आहेत। यामध्ये आपण काही ओल्ड क्वेश्चन पेपर आणि काही प्रॅक्टिस क्वेश्चन यावर चर्चा केलेली आहे रिझनिंगच्या संदर्भानं। 19व्या क्रमांकाचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण वेन आकृती, तर्क व अनुमान, तार्किक क्रम, दिशाज्ञान आणि तुलना या टॉपिकवर आधारित आपण सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, नियतकालिक, दैनिक व पुस्तक या शब्दसमूहासाठी कोणती वेन आकृती अर्थपूर्ण ठरेल? आता नियतकालिक म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे बातमीपत्र आले, म्हणजे ते साप्ताहिक असू शकतं, मासिक असू शकतं, दैनिक असू शकतं, त्रैमासिक असू शकतं। म्हणजे नियतकालिकासाठी हे वर्तुळ येईल नियतकालिक, आणि त्याच्यामध्ये मग येईल दैनिक, आणि जे पुस्तक हे स्वतंत्र राहील। म्हणजे या पद्धतीप्रमाणे आपल्याला आकृतीची निवड करावी लागेल। ठीक आहे। त्यानंतर खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाची उत्तरं द्या। काय म्हणते बघा, अमिशी सर्वात लहान आहे। सर्वात लहान आहे म्हणून अमिशी आपण सर्वात खाली लिहूयात। ठीक आहे, अमिशी सर्वात लहान आहे। जेसिका गार्गीपेक्षा मोठी आहे पण नेहापेक्षा लहान आहे। कोण? जेसिका। नेहापेक्षा लहान आहे जेसिका, मग जेसिका आपण खाली लिहूया। पण गार्गीपेक्षा मोठी आहे म्हणजे गार्गी तिच्या खाली। गार्गीपेक्षा मोठी झाली जेसिका आणि नेहापेक्षा लहान झाली। गार्गी कॅरलपेक्षा मोठी आहे। गार्गी कॅरलपेक्षा मोठी आहे। कॅरलपेक्षा मोठी आहे। ठीक आहे। तर सर्वात मोठी कोण? नेहा प्रथम क्रमांकाला। सर्वात मोठी कोण आहे? नेहा आहे। ठीक आहे। त्यानंतर तार्किक पद्धतीनं योग्य क्रम दाखवणाऱ्या आपल्याला तो क्रम लावायचा आहे। काय? आई, बालक, दूध, रडणे, हसणे। आई, बालक, दूध, रडणे, हसणे। तर आता इथं बघा योग्य क्रम काय येईल? सगळ्यात आधी येईल बालक एक। ठीक आहे। बालक रडायला लागलं म्हणजे बालक रडते हे दुसऱ्या क्रमांकाला येईल। म्हणजे 4 वालं दुसऱ्या क्रमांकाला 2 ठिकाणी आहे, आणि 2 वालं म्हणजे एक तर बी उत्तर आहे किंवा सी आहे। त्याच्यानंतर मग आईची भूमिका आहे नंबर 3ला, म्हणजे 1 येईन 3ला, म्हणजे उत्तर आपलं असणार आहे बी। कारण मग नंतर काय होईल? मग नंतर आईची भूमिका झाल्याच्या नंतर मग दूध दिले जाईल त्याला, बालकाला, आणि मग ते हसेल। म्हणजे सर्वात शेवटी हसणे ही प्रोसेस आहे। सर्वात शेवटी 5 कुठे आहे? तर बी मध्ये। तर्क व अनुमानाचा प्रश्न आहे। ठीक आहे। आपल्याला माहिती आहे की विधानावरून आपल्याला आकृती काढावी लागते। मग आता आपण आकृती काढूयात। सर्व रोजनिशा वह्या आहेत। सर्व रोजनिशा वह्या आहेत। सर्व वह्या पाने आहेत आणि सर्व पुस्तके रोजनिशा आहेत। परत एकदा रोजनिशा आल्या त्या पद्धतीने आकृती काढूयात आपण। काय म्हणलं इथं? सर्व रोजनिशा वह्या आहेत। या सर्व ज्या रोजनिशा आहेत, रोजनिशा या काय आहेत? वह्या आहेत। वह्या आहेत। त्याच्यानंतर म्हणलं सर्व वह्या पाने येतं, म्हणजे परत एकात एक आकृती येणार आहे। सर्व वह्या काय आहेत? पाने आहेत। सर्व पुस्तके रोजनिशा आहेत। आता रोजनिशाचं ऑलरेडी वर्तुळ हे, पण सर्व पुस्तके म्हणजे रोजनिशाच्या आतमध्ये काय येईल? पुस्तकाचं वर्तुळ येईल।
अशा पद्धतीने ती आकृती झाली एकात एक. चेक करूया, सर्व पुस्तके पाने आहेत का? आता ही पुस्तके येतं आणि हे वर्तुळे पानांचं. तर सर्व पुस्तके पाने आहेत का? हो, त्याच्या आतमध्ये ना ते पूर्ण, म्हणजे पहिला निष्कर्ष बरोबर आहे. ठीक आहे. दुसरा निष्कर्ष चेक करूया, सर्व रोजनिशा पाने आहेत. रोजनिशाचं वर्तुळ कोणतं आहे? हे रोजनिशाचं वर्तुळ. पाने आहेत का? ती बाहेरचं वर्तुळ कायचं आहे? पानांचं आहे. हो, त्या पानाच्या आतमध्ये ते पूर्ण समाविष्ट, म्हणजे दुसरा बी निष्कर्ष बरोबर आहे. तिसरा, एकही पुस्तक वही नाही. आता एकही नाही म्हणलं तर आकृती स्वतंत्र यायला पाहिजे. अशा ह्या तर एकमेकात आहेत, म्हणजे काही ना काहीतरी रिलेक्शन आहे. आणि जर आपण काही नियम पाहिले तर्क व अनुमानचे, तर सर्व विधाने काय तर सकारात्मक आहे, निगेटिव्ह निष्कर्ष निघू शकत नाही. म्हणून याला आपण असं म्हणू शकत नाही. एकही पुस्तक वही नाही. बघा, ही पुस्तकं पूर्ण वयामध्ये आहेत ना, तर सर्व पुस्तकं वय आहेत किंवा काही पुस्तकं वय आहेत नाही असं म्हणू शकतच नाही आपण. म्हणून हे असंही रॉंग आहे. म्हणजे 1 आणि 2 तर्कसंगत आहे इथं. मग 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहे असा कोणता पर्याय सांगतो? डी सांगतो. त्यानंतर आता आपल्याला दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. तो काय म्हणतो बघा, एक्सचे उत्तर दिशेला तोंड आहे. एक्सचं उत्तर दिशेला तोंड आहे, 90 अंश उजवीकडे वळतो. आता अंशात्मक वळाला आहे. समजा अंशात्मक वळण्यासाठी आपल्याला मुख्य दिशा माहीत पाहिजेत ना, म्हणून आपण एक समजण्यासाठी काय करू, हे दिशाचं समजून घेऊया आपण. आता बघा, आता एक्स जर आपण हा मानला एक्स, तर त्याचं तोंड कुठे? उत्तर दिशेला आहे असं मानतो, की असा इकडे पाहतोय, वर तोंड आहे. तो 90 अंश उजवीकडे वळतो. आता 90 अंश उजवीकडे वळतो म्हणजे तो इकडे पाहायला लागला. आता हे बघा, 90 अंश उजवीकडे. ठीक आहे. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो, म्हणजे परत 45 अंशमध्ये इथे ह्या इथे आला तो, हे 45 अंश. ठीक आहे. म्हणजे तो आता आग्नेयेकडे पाहायला. मग तो 100 अंश उजवीकडे वळतो, 180 अंश. आता 180 अंशाचा अर्थ असा असतो की सेम त्याच त्याच्या विरुद्ध जातो तो. म्हणजे तो कुठं येईल आता? 180 म्हणजे कोणतं? आता बघा, हे 45, हे 45 आणि हे 90, म्हणजे ते 180, म्हणजे तो डायरेक्ट वायव्येकडे गेला. हे झाला 180 अंश. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो, म्हणजे परत तो कुठे आला? उत्तरेलाच आला, कारण हे 45 अंश ना उपदिशेतलं अंतर. तो डावीकडे 90 अंश वळतो. आता तो इकडे न घेता डावीकडे परत 90 अंशावर आला, म्हणजे तो इथे आला परत. उत्तरेकडून डावीकडे 90 अंश म्हणजे मुख्य दिशेत आला. म्हणजेच तो कुठे पाहतोय? पश्चिमेकडे. कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? तर पश्चिमेला आहे. म्हणजेच पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. आपण या 15 जून 2025 रोजी होणाऱ्या सेट परीक्षेसाठी एक टेस्ट सिरीज घेत आहोत, ज्यामध्ये परीक्षा अचानक पुढे लांबल्यामुळं आपण 12 पेपरची प्लॅनिंग केली होती. परंतु आता तुम्हाला 12+4 म्हणजे 16 पेपर मिळतील 450 रुपयामध्ये. ठीक आहे. 450 रुपयामध्ये 16 पेपर तुम्हाला मिळतील. तर तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. तुम्ही ज्यावेळेस पे केलं, उदाहरणार्थ तुम्ही जर पे 25 एप्रिल 27 एप्रिलला केलं, तर लगेच तुम्हाला 11 ते 12 पेपर मिळतील. मात्र पुढचे जे काही 4-5 पेपर राहतील ते पुढील रविवारी तुम्हाला मिळून जातील, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.